मला बोलायला लावू नका. नगरसेवक नागेश भोसले. पंढरपूर नगरपालिकेत भोसले शिरसट आमने सामने. सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये सभागृहात ठिणग्या. पंढरपूर नगरपालिकेची सर्वसाधारण सभा म्हणजे विकासाचा आढावा की आरोप प्रत्यारोपांचा आखाडा. आजच्या सभेत हेच चित्र पाहायला मिळाले. निधी कुठून आणणार आणि सभागृहात कोणते विषय मांडायचे या प्रश्नावरून सत्ताधारी आणि विरोधक आमने सामने आले. कॉरिडॉर, रस्ते, पाणी, आरोग्य या मूलभूत प्रश्नांवर उत्तर देण्याऐवजी सभागृहात वादाचा सूर चढला. सत्ताधारी गटाचे नगरसेवक नागेश काका भोसले आणि विरोधी गटाचे लक्ष्मण शिरसट यांच्यात जोरदार खडाजंगी झाली. नगरसेविका श्यामल शिरसट आणि भोसले यांच्यात वादाची ठिणगी पडली असतानाच मध्येच नगरसेवक लक्ष्मण शिरसट बोलल्यानं वातावरण तापले. त्यावेळी मला बोलायला लावू नका असा थेट इशारा देत भोसले यांनी विरोधकांना आवाहन दिलं, तर तुम्हाला बोलण्याचा अधिकार नाही म्हणत वातावरण आणखी तापवलं. सभेत नेमकं कामकाज कमी आणि राजकीय फटकेबाजी जास्त अशी चर्चा नागरिकांमध्ये रंगली आहे. पहा काय घडला प्रकार पंढरपूर नगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत. अजेंडाचे विषय आधी घ्यावे तर का असेल ते विषय परत मांडावे. तुम्ही अध्यक्ष आहात, तुम्ही पद भोगलेला आहात. ऐका ऐका ताई, ऐका भोगलेला आहे पण तेच ते विषय इथं नगरपालिकेमध्ये मला सांगायला तर प्रत्येक महिला आहे त्यांना या विषयाशी काही घेणं नाही. तुम्हाला सांगते, तुम्ही जे विषय वाचताय ते काम दुसरं की आपण सर्वजण मिळून त्याला तोडगा काढत असतो. मला काय म्हणायचं आहे, मला सांगा, आपण ही सभागृह चालवत असताना घर कसं चालवायचं, घराला समोर बोलतात, कोणा बोलते तीन उत्तर द्यावं आणि साहेबांनी सांगितलं की उत्पन्न वाढवायचं आहे. त्या पद्धतीनं साहेब कोणाची भाषा आम्हाला बोलू नका, मला बोलायला लावू नका. सदस्य सन्मान्य सदस्य एक जण बोला. सन्मान्य सदस्य करू नका. वेगळा अर्थ होतो. तरी विनंती आहे तुम्हाला, अजेंड्यावरचे विषय अगोदर घेतले जातील. सगळ्यांचे विषय करण्याची संधी दिली जाईल. ओके. अजेंड्यावरचे विषय अगोदर तुम्ही आणि मीटिंग बंद करता, तुम्ही जाताय ना, लोकांनी काय तोड द्यायचा. तुमचं समाधान होत नाही तोपर्यंत सदस्य महोदय मीटिंग चालू राहील. अजेंड्यावरचे विषय अगोदर घेतले जातील. कोणता विषय घ्यायचा? साहेब तुम्ही ते बोलला उत्पन्नवाडी बाबतीत त्या भाजीराव ताई बोलतात ना, एक माझी नगराध्यक्ष आहे, त्यांच्या तालुक्यामध्ये देणार नाही का तुम्ही? खाली बसा, पुढचा विषय घ्या. तुम्ही जे बोललात ना उत्पन्नवाडीवर, त्याच्यावर चर्चा करणार त्यांनी की तुम्ही झोपडपट्टी अध्यक्ष एक विनंती करतो. कोण म्हणलं खाली बसा? कोण म्हणलं खाली बसा? चक्राचा आनंद करू नका. पुढचा विषय घ्या. मला ते करता येईल. काय असेल ती बोला. तुम्ही बोलू नका. तुम्हाला काय बोलायला लावलं नाही. तुम्हाला काय माहिती नसतं मग काय बोलताय? काय बोलू तुम्ही तुमचा पद्धत बोला. जे काय बोलायचं सभागृहात बोला. ताई तुम्ही बोलू नका. तुम्ही बोलू नका. तुम्ही बोलू नका. आपण 9 वर्ष एक